म्हणजे येतात रातचे म्हशी आणि सबन खातात, हे खाऊन जेवण बसतात, ते हयसरच असतं. ज्या लोकांक आम्ही आता ह्यो सांगपाचं म्हटलं, ह्यो महिनो ह्या घालच्या पयलीं एक महिनो आम्ही त्यांना सांगान इटलो. एक शेतकार शेती पिकोवपा खातीर खूप कष्ट घेता, घाम गळयता, मात जर मेहनत करून लायिल्लें पीक गोरवांनी नासाडी केली जाल्यार ह्या शेतकऱ्यांनी करचें तरी कितें, असो प्रश्न तोल्लेबाग केरीपेडणे ह्या वाठारांतल्या शेतकारांक पडला. गेले कित्येक म्हयने जाले सतत गोरवां म्हशी लोकांची शेतां पिड्यार करतात. त्या गोरवांच्या म्हशींच्या मालकाक सांगल्यार ते म्हणटात आपल्यो म्हशी जाल्यार सिद्ध करून दाखयात. ह्या सगळ्या बोवाळांत शेतकारांनी लायिल्ले मिरसांग्यो, चवळी, अळसाणे हाचें पीक नश्ट जाला आनी शेतकारांक मोठ्या प्रमाणात नुकसाण जाला. ह्याच संबंधान लोकांनी पंचायतीक निवेदन केला की गोरवांच्या मालकांक तांकां रितसर गोट्यान दवरपाक सांगचें, ना जाल्यार ते गोरवांच्या मालकाच्या विरोधान मांद्रे पुलीस स्टेशनार कागाळ नोंद करतले. तर आयज ह्यो आमी व्हिडिओ काडपाचं कारण म्हणजे काय आहा, ह्यो जो आयज आमी हळसाणो बी घातला न्हू, तो आता आमी एक मेहनत केलाय सगळ्या शेतकऱ्यांनी. कारण काय, आता प्रॉब्लेम झाला एक की हे जे म्हशी बैल हे सोडतात, हे तर खूप महिने आले, वर्सान वर्सा ह्या असाच चलता आणि खूप त्रासदायक आमकां. म्हणजे येतात रातचे म्हशी आणि सबन खातात, हे खाऊन जेवण बसतात, ते हयसरच असतात आणि उपाय त्यांचं कायच ना. ज्या लोकांक आमी आता ह्यो सांगपाचं म्हटलं, ह्यो महिनो ह्या घालच्या पयलीं एक महिनो आमी तांकां सांगान इटलो आणि इतक्या सांगला. काल ह्या 2-3 रातींक जाल्यार आमी अशें सतावले आमकां तेंच्यांनी की सबंद रातीकच थंय येवन खायत ते, आणि चान्सच ना. पंचायतीक ताका सांगला, पंचायत हेचेर काय करिना, पंचायत बघते म्हणटा, सगळं ऍप्लिकेशन बी दिला आमी तांकां बरोवन, पण काय ना तेचेर ह्याच ना. आता आमी हेचेर काय करपाचं, ह्या गव्हर्नमेंटान आमकां सांगता, गव्हर्नमेंट फक्त सांगता शेती करा, पण तेचेर फॅसिलिटी ना की बाबा हे बैल सोडतं काय करतं, त्यांचेर काहीतरी उपचार करूंक जाय. आता तुमकां दाखोवपाचें म्हटल्यार आमी म्हशी ताका धरले, बांदून दवरले, तेचेर आता काय तर गव्हर्नमेंटानच करपाचा आणि आमच्याकडे ऑप्शन काय ना सांगपाक तुमकां. आम्ही इतकी मेहनत घेऊन हळसाण हाडतो, त्या भायर आम्ही नांगरण्यांक पैसे देतो, लोक म्हणजे खर्च करता, कित्याक मशिनाकय पैसे दिवचे पडटा, ते काय फुकट येणार ना. ताका लागून 450-400 रुपयान आम्ही हळसाण हाडला आणि ही अशी नाशाडी येता. हे देगेचे लोक ताका लागून उपांक तयार ना. ते हे सगळं दिसता पडेंक जाणू, तर ताका लागून उरला. हे आता म्हसरा घालतात, भर शेतान ती म्हसरा असतात त्यांची, वर्षाच्या 12 महिने कोणच त्यांना विचारणार ना. विचारले ते म्हणतात तुम्ही खुर्ची घेऊन बसा, नाल्यार थंय न्हिदा म्हणतात. ते काय तर आमकां खबर ना त्यांची भाषा ही. आता ते वयल्यान दादागिरी करता म्हणून आम्ही 2 म्हशींक थंय बांदान घातले. आमच्याला सिद्ध ते कोणी ते आपले सिद्ध करपाचे आणि आमचो ते म्हशीकार म्हणतात, ते म्हशी आमचे जर जाल्यार तुम्ही प्रूफ करा, म्हणजे सिद्ध करा म्हणतात. ते आम्ही सिद्ध करपाकच लागून त्यांना बांदान घातले, कित्याक आता कोण तो येतलो न्हू थंय वरांक, आणि गव्हर्नमेंटाने त्याचेर एक्शन घेवपाचे. कित्याक फाल्यां समज त्यांना काहीतरी जाला म्हशींक, जा खंय तरी काहीतरी जाला, ते आमचेर ह्या दोष देऊन उपयोग ना. कित्याक पंचायतीक आम्ही तर सगळं दिल्ला असा, सगळ्यांनी आमची ही नाशाची तेका लागून जाता, हे म्हसरांक लागूनच सगळे येता. पंचायतीने एक्शन घेवपाची, पंचायतीने एक्शन घेवपाचे आणि त्यांच्याने बघ सायडीन सुद्धा त्यांच्याने उपांक ना देगेच्याने, कित्याक ही अशी नाशाची करतात म्हणून. इतक्या म्हारगायचो पण काय फायदो ना म्हणते. हे आता आम्ही म्हशी हय बांधून घातलेले असा आणि ह्यो रेडो एक म्हस असा. आणि आता हेचेर आमी कितें म्हणून करपाचें, आता हे नाल्यार हय अशें बांधून दवरीत जाल्यार तेंकाच कितें तरी जातलें, कितें ती मन जात. आता तांकां उदीक दिला आणि आमीच बांधल्या. आता हेचेर कितें ते लिगल एक्शन घेवपाची पंचायतीन, नाल्यार सरकारान, गव्हर्नमेंटान कितें ते. तसंच ह्या ऍप्लिकेशन आम्ही पंचायतीक दिल्ला आहा, तसेच त्याच्यात त्यांच्यानी काही ते अजून एक्शन घेवंक ना, म्हणून आम्ही आता ह्या व्हिडिओ काढपाचो आमचा रिझन.